Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of reproduction in lower and higher animals, lecture number 10. In this lecture, we will discuss about the placenta. So, placenta is the temporary organ which is developed in the uterine mammals. Uterine mammals मध्ये placenta organ develop होणार आहे and this placenta is a temporary organ which is developed in the pregnant woman. प्रेग्नंट फिमेल जे असणार आहे त्याच्यामध्ये हा जो काही ऑर्गन डेव्हलप झालाय दिस ऑर्गन विच इज द टेम्पररी ऑर्गन. हा टेम्पररी ऑर्गन डेव्हलप होणार आहे प्रेग्नन्सी पिरियड मध्येच हा ऑर्गन डेव्हलप होणार आहे and this organ which is developed or in the development of these placenta, the two organisms which are involved means this embryo means fetus as well as mother. दोन्ही पण काय होणार आहेत या प्लासेंटा हा जो काही टेम्पररी ऑर्गन डेव्हलप होणार प्लासेंटा डेव्हलप होणार त्या प्लासेंटाच्या डेव्हलपमेंट मध्ये हे फिटस पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे त्याबरोबर मदर पण इन्व्हॉल्व असणार आहे. So both fetus and mother which are involved in the formation of these placenta formation मध्ये ते involved असणार. This placenta which is a reddish brown color disc-like structure and which is start to form where there is a implantation of the blastocyst. जिथं ब्लास्टोसिस्टचं इम्प्लांटेशन झालेलं आहे म्हणजेच युट्रस मध्ये फंडस ऑफ दिस युट्रस फंडस बॉडी इथं जे काही युट्रस मध्ये एंडोमेट्रियमला काय होणार आहे हा जो काही ब्लास्टोसिस्ट अटॅच झाला स्टिक झाला आणि त्या एंडोमेट्रियम मध्ये पेनिट्रेट झाला गॅस्ट्रुलेशन झाल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये काय होणार आहे प्रोजेस्टेरॉन हार्मोन विच इज सिक्रेटेड बाय द कॉर्पस ल्युटियम काय करणार आहे प्रेग्नन्सी मेंटेन करेल पण हा पहिला ट्रायमेस्टर म्हणजे पहिला 3 महिन्यांचा जो कालावधी आहे तो कंप्लीट होईपर्यंतच काय होणार आहे प्लासेंटाची डेव्हलपमेंट कंप्लीट होईल आणि एकदा का प्लासेंटा डेव्हलप झाला की प्लासेंटाच काय करणार आहे प्लासेंटा सिक्रेट द प्रोजेस्टेरॉन हार्मोन फॉर मेंटेनिंग द pregnancy. Then the placenta, temporary organ and structural and functional connection between the fetal and maternal circulation. हा टेम्पररी ऑर्गन तर आहेच हा प्रेग्नन्सी मध्ये फक्त फिमेल मध्ये डेव्हलप होणार आहे तो आणि हा स्ट्रक्चरल अँड इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन बिटवीन द फिटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. मॅटर्नल मीन्स मदर आणि फिटस यांच्यामधलं जे काही सर्क्युलेशन आहे त्या सर्क्युलेशन मध्ये इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन फॉर द सर्क्युलेशन बिटवीन द मदर अँड फिटस. मदर आणि फिटस याच्यामध्ये जे सर्क्युलेशन होणार आहे त्या सर्क्युलेशन मधला जो स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ऑर्गन आहे विच इज नथिंग बट द प्लासेंटा. Because as this fetus is developed in the uterus of mother, but during the development of this fetus or during the pregnancy period, when this fetus is present in the uterus of mother, at that time there is no mixing of the mother blood and the fetal blood. fetus blood आणि मदरचं ब्लड हे कधी एकमेकांमध्ये मिक्स होत नाही म्हणजे आईचं आणि गर्भाचं ब्लड जे असणार आहे बेबी जे असणार आहे आतमध्ये त्याचं ब्लड कधी एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. तर जे काही न्यूट्रिएंट्स हे मदर कडून ह्या फिटसला ट्रान्सफर होणार आहे जे न्यूट्रिएंट्स ट्रान्सफर करायचं आहे ऑक्सिजन ट्रान्सफर करायचं आहे त्याचबरोबर अदर जे काही कंपोनंट याला ट्रान्सफर करायचे आहेत ते सगळे ह्या कशामधून ट्रान्सफर केले जातात प्लासेंटा मधून ट्रान्सफर केले जातात ऍज वेल ऍज या फिटस मध्ये फॉर्म झालेले जे नायट्रोजनस बेस्ड कंपोनंट असतील ऍज वेल ऍज काय असणार आहे त्याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साइड आहे दिस कॅन बी रिलीज और दिस कॅन बी ट्रान्सफर इनटू द प्लासेंटा मध्ये रिलीज केला जाईल आणि प्लासेंटा मधून तो मदरच्या ब्लड मध्ये रिलीज होणार आहे.
म्हणजेच हे दोन्ही ब्लड मिक्स न होता प्लासेंटा मार्फत काय होणार आहे, द सर्क्युलेशन विच इज टेक्स प्लेस बिटवीन द maternal and fetal circulation which is takes place with the help of these placenta. Then it is a platen then discoidal organ. हा कसा आहे, प्लॅटन आहे, डिस्कॉइडल ऑर्गन आहे, रेडिश ब्राउन कलरचा आहे, डिस्क लाइक असेल. देन प्लासेंटा विच इज अटॅच टू द वॉल ऑफ युटरस. ही जी काही युटरसची वॉल आहे त्या युटरसच्या वॉलला हा प्लासेंटा काय झालेला आहे, अटॅच झालेला आहे. दिस इज द वॉल ऑफ युटरस. आता इथं आपण बघितलं दिस इज द युटेराइन वॉल, युटरसची वॉल आहे आणि हा सगळा काय डेव्हलप झालाय, तर या सगळ्या साइडहून काय असणार आहे, असा प्लासेंटा डेव्हलप झाला. and this placenta which is attached to the wall of uterus, तो कुठे अटॅच होणार आहे, युटरसच्या वॉलला अटॅच झालेला असेल. then in these placenta attached to the wall of uterus and to the baby's umbilical cord. हा जो काही प्लासेंटा आहे तो प्लासेंटा युटरसच्या वॉलला अटॅच आहे आणि बेबी जे असणार आहे हे जे काही फिटस आहे या फिटसच्या अंबेलिकल कॉर्डला काय झालेला आहे, अटॅच झालेला असेल. अंबेलिकल कॉर्डला अटॅच झालेला आहे. देन दिस प्लासेंटा, आता हा जो प्लासेंटा मदरच्या साईडला बघितला तर तो कुठे अटॅच झाला, वॉल ऑफ युटरस. आणि या बेबीला म्हणजे जे काही फिटस आहे त्या फिटसला अटॅच होण्यासाठी तो फिटसच्या कशाला अटॅच झाला, या अंबेलिकल कॉर्डला अटॅच झाला. अंबेलिकल कॉर्ड म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, नाळ, नाळीला तो अटॅच होणार. तर ही जी काही अंबेलिकल कॉर्ड असेल, दिस अंबेलिकल कॉर्ड विच इज फॉर्म. आता ही जी अंबेलिकल कॉर्ड असणार आहे त्याच्यामध्ये दोन काय प्रेझेंट असणार आहेत, इट इज फ्रॉम द टू आर्टरी अँड वन व्हेन. टू आर्टरी आणि वन व्हेन पासून ही काय फॉर्म झालेली आहे, अंबेलिकल कॉर्ड फॉर्म झालेली. देन द पार्ट ऑफ द प्लासेंटा. आता आपण सुरुवातीलाच काय म्हटलेलं आहे, जो काही प्लासेंटा फॉर्म होतो, प्लासेंटा फॉर्म होताना कसा फॉर्म होईल प्लासेंटा, during the formation of these placenta both mother and fetus is involved. तर जेव्हा गॅस्ट्रुलेशन प्रोसेस होणार आहे त्यावेळी जे कोरियॉन असणार आहे, ट्रोपोब्लास्ट जो असणार आहे, ट्रोपोब्लास्ट, तो ट्रोपोब्लास्ट पासून टू टाइपचे ट्रोपोब्लास्ट फॉर्म होतात, सिन्शिओ ट्रोपोब्लास्ट अँड सायटोट्रोपोब्लास्ट फॉर्म होतात. आणि हे जे काही ट्रोपोब्लास्ट असणार आहे, दीज ट्रोपोब्लास्ट which play very important role in the formation of the chorionic villi. ते काय फॉर्म करतील, असे कोरियॉनिक विलाय फॉर्म करतील. इथं आपण जर बघितले हे काय आहे, तर हे कोरियॉनिक विलाय फॉर्म झाले. आणि हे जे काय विलाय असणार आहेत, कोरियॉनिक विलाय, दिस कोरियॉनिक विलाय विच आर पेनिट्रेट इनटू द वॉल ऑफ युटरस. युटरसच्या वॉल मध्ये ते काय होणार, पेनिट्रेट होणार आहे. अँड फ्रॉम दिस विलाय कोरियॉनिक, सुरुवातीला काय होणार, जेव्हा हे गॅस्ट्रुला फॉर्म झालंय तर या ट्रोपोब्लास्ट वरती अगदी छोटे छोटे आपल्याला काय आलेले दिसणार आहेत, कोंबल्यासारखे दिसतील, म्हणजे विलाय फॉर्म होणार. ते विलायची ग्रोथ परत मोर होणार आहे. अँड दिस कोरियॉनिक विलाय which are penetrate into the wall of uterus. युटरसच्या वॉल मध्ये ते पेनिट्रेट होतील आणि हळूहळू हा ऑर्गन काय होणार आहे, प्लासेंटा हा वेल डेव्हलप होईल. अँड देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ डिस्क लाईक थिक प्लासेंटा. देन दिस प्लासेंटा जो असणार आहे त्या प्लासेंटा मध्ये पार्ट ऑफ प्लासेंटा कॉन्ट्रीब्युटेड बाय द फिटस. फिटसच्या याच्यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा द पार्ट ऑफ प्लासेंटा विच इज कॉन्ट्रीब्युटेड बाय द फिटस, म्हणजे फिटसनी तयार केलेला हा प्लासेंटाचा जो पार्ट असेल त्याला म्हटलं तर फिटल प्लासेंटा. त्याला काय म्हटलं आहे, फिटल प्लासेंटा. अँड इट इज ए कोरियॉनिक विलाय. ते म्हणजेच काय असणार, कोरियॉनिक विलाय. कारण आपल्याला माहितीये की जे काय एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते तेव्हा झायगोट पासून मोरुला, मोरुला पासून ब्लास्टोसिस्ट, ब्लास्टोसिस्ट मधली वरची जे काय झोना पेलुसिडा रप्चर झाली की आतमध्ये ट्रोपोब्लास्ट आहे, त्या ट्रोपोब्लास्ट पासून जे कोरियॉनिक विलाय फॉर्म होणार आहेत, फ्रॉम दिस कोरियॉनिक विलाय देयर इज ए फॉर्मेशन ऑफ द
फिटल प्लासेंटा. काय फॉर्म होणार आहे? फिटल प्लासेंटा. अँड इट इज द कोरियोनिक विलाय. म्हणजे कोरियोनिक विलाय जो असणार आहे तो काय आहे? फिटल प्लासेंटा आहे. Then other part which is rich in the blood and which is shared by mother. राहिलेला रिमेनिंग पार्ट जो असणार आहे हा कुणी शेअर केलेला आहे? मदरनी तयार केलेला आहे. मदरच्या युट्रस वॉलनी तयार केलेला आहे, युटेराइन वॉलनी तयार केलेला आहे, विच इज रिच इन द ब्लड. अँड दिस इज कॉल्ड ॲज ए, त्याला म्हटलं तर मॅटर्नल प्लासेंटा. त्याला काय म्हटलं जाणार आहे? मॅटर्नल प्लासेंटा. अँड विच इज द पार्ट ऑफ द युट्रस. या युट्रसच्या पार्ट पासूनच हा काय फॉर्म झाला? मॅटर्नल प्लासेंटा फॉर्म झाला. आणि कोरियोनिक विलाय जे फॉर्म झालेत, नंबर ऑफ कोरियोनिक विलाय, इट इज द पार्ट ऑफ द फिटल प्लासेंटा. फिटल प्लासेंटाचा तो पार्ट असेल. देन द ह्युमन प्लासेंटा विच इज द हिमोकोरियल. कसा आहे तो? हिमोकोरियल आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर इन दिस प्लासेंटा, आता हा जो काही प्लासेंटा असेल, फिटल प्लासेंटाचा जो सरफेस असेल विच इज अ स्मूथ वन, अँड दिस फिटल प्लासेंटा अँड द मदर प्लासेंटा, मॅटर्नल अँड फिटल प्लासेंटा या दोन्ही पासून हा प्लासेंटा फॉर्म झाला. आता हा जो काही प्लासेंटा आहे तो युट्रसच्या वॉलला अटॅच आहे आणि जे काही एम्ब्रिओ आहे, फिटस आहे, त्या फिटसला कशाने अटॅच झाला? अम्बिलिकल कॉर्डने अटॅच झाला. तर प्लासेंटालाच मराठीमध्ये म्हटलं तर वार म्हणतात. आणि हे जे असणार आहे ते काय असेल तर अम्बिलिकल कॉर्डला काय म्हटलं तर नाळ. ही जी काही नाळ असेल किंवा अम्बिलिकल कॉर्ड आहे, की जी अम्बिलिकल कॉर्ड ही काही बेबीमध्ये आपण बघतो की ती काय असते? शॉर्ट असते. तरी शॉर्ट कॉर्ड म्हटलं तर त्याच्यामध्ये. आणि ही शॉर्ट कॉर्ड असेल तरी प्रॉब्लेम असतो, किंवा काय असेल एकदम मोठी कॉर्ड असेल 1 मीटर पर्यंत, पण काही मध्ये जास्त जर इलॉंगेटेड असेल ती, तर काय असणार आहे तर तरी सुद्धा त्या बेबीला पर्च्युरेशनच्या वेळी, त्या प्रोसेसच्या वेळी काय होतो? प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याला गाठ बसू शकते, किंवा ती जी काही कॉर्ड असणार आहे ती बेबीच्या नेक भोवती पण गुंडाळली जाऊ शकते, की ज्यामध्ये बेबीची डेथ पण होऊ शकते. आणि एकदम शॉर्ट कॉर्ड असेल तरी सुद्धा काय होणार आहे? ती बेबी जेव्हा डिलिव्हरीच्या वेळी जेव्हा बेबी बाहेर येणार आहे त्यावेळी मध्येच जर ती कॉर्ड कट झाली तर ती बेबी बाहेर यायच्या आतमध्येच काय बाहेर येण्याच्या आधीच काय होणार आहे? आतमध्ये गुदमरू शकते. त्यामुळे ही जी काही कॉर्ड, पण मोस्टली काय असणार आहे? सोनोग्राफीने आपण बघणार आहोत की याची जी काय अम्बिलिकल कॉर्डची लेंथ किती आहे? नॉर्मल आहे काय? नॉर्मल आहे. एकदम शॉर्ट आहे का एकदम इलॉंगेटेड आहे? नॉर्मली ती काय 30-40 सेंटीमीटर पर्यंत असेल, 1 मीटर पर्यंत असेल तरी प्रॉब्लेम आहे, शॉर्ट असेल तरी प्रॉब्लेम असेल. पण सोनोग्राफीनं या बेबीची टोटल कंडिशन कशी आहे, त्याची कॉर्ड कशी आहे, हे सगळं आपण बघू शकतो. त्यामुळं मोस्टली हे जे काही फर्दर जे काही असे काही चान्सेस असू शकतात ते आपण अवॉइड करू शकतो. तर ही जी अम्बिलिकल कॉर्ड आहे, दिस अम्बिलिकल कॉर्ड विच इज फॉर्म फ्रॉम द 3 ब्लड वेसल्स, 3 ब्लड वेसल्स पासून ही अम्बिलिकल कॉर्ड फॉर्म झाली. This umbilical cord which is formed from the 2 small arteries which carries blood towards the placenta. म्हणजे याच्यामध्ये दोन काय प्रेझेंट असणार आहेत? There is a presence of the 2 arteries. अशा या दोन काय आहेत? आर्टरीज प्रेझेंट. 2 small arteries and which carry blood towards the placenta. म्हणजे या ज्या दोन आर्टरी असणार आहेत अम्बिलिकल कॉर्ड मध्ये, त्या अम्बिलिकल कॉर्ड मधल्या 2 आर्टरी ज्या असणार आहेत त्या काय करतील? विच कॅरीज द ब्लड टुवर्ड्स द प्लासेंटा. म्हणजे या फिटस कडून जे काही डिऑक्सिनेटेड ब्लड आहे, द ब्लड विच इज पुअर इन द ऑक्सिजन, दिस ब्लड विच इज ट्रान्सफर इन टू द प्लासेंटा विथ द हेल्प ऑफ these 2 arteries. And also there is one large vein. आणि याच्यामध्ये एक काय आहे? लार्ज व्हेन प्रेझेंट आहे. आणि ही जी काही लार्ज व्हेन प्रेझेंट आहे, दिस व्हेन विच रिटर्न द ब्लड टू द फिटस, मीन्स दिस व्हेन विच कॅरी द ऑक्सिजन रिच ब्लड फ्रॉम प्लासेंटा टू द फिटस. प्लासेंटा कडून फिटस कडे
ऑक्सिनेटेड ब्लड, शुद्ध रक्त, ऑक्सिजन युक्त रक्त काय आणणार आहे, तर या फिटसकडे आणण्याचं काम कोण करते, तर ही एक लार्ज व्हेन करणार आहे, विच इज प्रेझेंट इन द अम्बिलिकल कॉर्ड. म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड मध्ये 3 ब्लड वेसल्स असतील, 2 आर्टरीज असणार आहेत आणि एक लार्ज व्हेन प्रेझेंट असते. देन what are the functions of these placenta? Why there is a formation of these placenta? ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की प्लासेंटा का फॉर्म होणार आहे, कारण प्लासेंटा हा काय करणार आहे, दिस इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन बिटवीन द फिटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. फिटल आणि मॅटर्नल सर्क्युलेशनच्या मधलं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल कनेक्शन म्हणजेच काय आहे, प्लासेंटा. And so this placenta play very important role. Main function काय आहे, it secrete the progesterone hormone and this progesterone hormone which maintain the pregnancy maintain करणार. Then this the first आता याच्यामधलं फंक्शन आपण बघितलं न्यूट्रिटिव्ह ऑर्गन. हे काय करणार आहे, न्यूट्रिटिव्ह ऑर्गन means from this placenta the all essential nutrients which are transferred from these placenta to the fetus. प्लासेंटा मधून म्हणजे मदरच्या ब्लड मधले सगळे न्यूट्रिएंट जे असणार आहेत ते न्यूट्रिएंट्स या फिटसला प्लासेंटा मधून काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. मीन्स द आपण ऑलरेडी काय म्हटलेलं आहे, जो काही मदर मॅटर्नल प्लासेंटा आहे तो युटेराइन वॉल्स आहे अँड दिस इज रिच इन द ब्लड. तो कसा आहे, रिच इन द ब्लड आहे आणि त्या ब्लड मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असणार आहे. अँड दीज न्यूट्रिएंट्स which are transferred from the mother to the fetus with the help of these placenta, because this placenta which is connected to the fetus with the help of umbilical cord. ज्या अम्बिलिकल कॉर्ड मधून काय होणार आहे, तर या बेबीला सगळे न्यूट्रिएंट्स सप्लाय केले जातील थ्रू द प्लासेंटा, फ्रॉम मदर्स ब्लड टू द फिटल ब्लड. फिटलच्या ब्लड मध्ये ते ट्रान्सफर केले जाणार. म्हणजे इथं जे काही मदर मधले न्यूट्रिएंट्स, मदरच्या ब्लड मध्ये न्यूट्रिएंट्स आहेत ते इथे येणार आहेत, ते फिटसच्या ब्लड मध्ये काय होणार आहे, ट्रान्सफर होतील आणि मग ते या फिटसला सप्लाय होणार. डायरेक्ट मदरचं ब्लड आणि फिटसचं ब्लड कधीही मिक्स होणार नाही. नेक्स्ट आपण बघितलं याच्यामध्ये इट इज ए डायजेस्टिव्ह ऑर्गन. याला काय म्हटलेलं आहे, प्लासेंटा इज ए डायजेस्टिव्ह ऑर्गन. व्हाय इट इज कॉल्ड एज ए डायजेस्टिव्ह ऑर्गन, बिकॉज ट्रोफोब्लास्ट डायजेस्ट द प्रोटीन बिफोर पासिंग इन द फिटल ब्लड. या प्लासेंटा मध्ये जो ट्रोफोब्लास्ट आहे तो ट्रोफोब्लास्ट काय करणार आहे, तर जे काही प्रोटीन येणार आहे मदरच्या ब्लड मधून जे काही प्रोटीन इथे येईल, तर प्लासेंटा मधला ट्रोफोब्लास्ट काय करेल, या प्रोटीनचं पहिल्यांदा काय करणार आहे, द डायजेशन ऑफ द प्रोटीन, प्रोटीनचं डायजेशन करेल आणि आफ्टर द डायजेशन ऑफ दिस प्रोटीन देन इट इज रिलीज इनटू द फिटल ब्लड. फिटलच्या ब्लड मध्ये ते ट्रान्सफर केलं जातं, then which is available to the fetus. So it also act as a digestive organ. Then respiratory organ. आता respiratory organ मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये अम्बिलिकल कॉर्ड जी असणार आहे ती कशापासून फॉर्म झाली आहे, 2 आर्टरीज, लार्ज वेन आहे. आता आर्टरीज मधून काय होईल, which carrying the blood towards the placenta. म्हणजे कार्बन डायऑक्साइड जो असणार आहे, म्हणजे ह्या ज्या काही अम्बिलिकल कॉर्ड मधून जे ब्लड जाणार आहे त्या ब्लड मधला जो कार्बन डायऑक्साइड असणार आहे, म्हणजे या फिटस मधला जो काही कार्बन डायऑक्साइड असणार आहे, डिऑक्सिनेटेड ब्लड जे असणार आहे त्या ब्लड मधला कार्बन डायऑक्साइड हा प्लासेंटा मध्ये रिलीज केला जातो. त्या प्लासेंटा मधून तो मदरच्या ब्लड मध्ये मिक्स होणार आहे आणि मदरच्या लंग्स मधून तो रिलीज होईल. त्याचबरोबर मदरच्या ब्लड मधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन फिटसच्या ब्लड मध्ये रिलीज केला जाईल आणि फिटसच्या ब्लड मधून म्हणजे जे अम्बिलिकल कॉर्ड मधून जे ब्लड येणार आहे त्या ब्लड मधून काय होणार आहे, हा ऑक्सिजन कुणाला सप्लाय केला जाणार आहे, विच इज सप्लाय टू द फिटस. म्हणजे त्याचं एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये इम्पॉर्टंट रूल आहे. मीन्स इट ऍक्ट ऍज ए द रेस्पिरेटरी ऑर्गन. म्हणजे
जे काही कार्बन डायऑक्साइड विच इज रिलीज इन टू द प्लासेंटा अँड मदर्स ब्लड मधला जो ऑक्सिजन आहे दिस ऑक्सिजन विच इज रिलीज इन द प्लासेंटा अँड देन इट इज ट्रान्सफर टू दिस फिटस. देन एक्सक्रिटरी ऑर्गन. आता एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणजे काय होणार आहे, याच्यामधले जे नायट्रोजनस वेस्ट कंपोनंट असतील, फिटस मधले जे नायट्रोजनस वेस्ट कंपोनंट असतील, these nitrogenous waste component which are released in the placenta. प्लासेंटा मध्ये रिलीज केले जाणार आणि ते कशामधून जाणार आहेत, तर हे आर्टरीज असणार आहेत. these arteries carries blood towards the placenta. so nitrogenous waste component which are released in the placenta with the help of these arteries of the umbilical cord, and in this way the nitrogenous excretion चं फंक्शन पण तो करणार आहे. म्हणजे हे नायट्रोजनस वेस्ट कंपोनंट या प्लासेंटा मध्ये जाणार, प्लासेंटा मधून परत मदरच्या ब्लड मध्ये जाणार आहेत आणि मदरच्या एक्सक्रिटरी सिस्टीम मधून ते काय होणार आहे, रिलीज होते. देन नेक्स्ट आपण बघितलं, इट इज ऍक्ट ॲज अ स्टोरेज ऑर्गन. एक्सेस अमाउंट ऑफ द ग्लुकोज विच इज कन्व्हर्टेड इनटू द ग्लायकोजन. प्लासेंटा मध्ये काय केलं जातं, मदर कडून जे ब्लड आलेलं आहे त्या ब्लड मधला एक्सेस अमाउंट मधलं जे ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये केलं जातं अँड दिस ग्लायकोजन विच इज स्टोअर्ड इन द प्लासेंटा. प्लासेंटा मध्ये तो स्टोअर्ड केला जातो. whenever this glucose is essential, at that time this glycogen which is converted into glucose and then this glucose which is supplied to the or which is released into the fetal blood, and through this fetal blood means through umbilical cord it is available to the fetus ला ते available होणार. Then it also act as a endocrine organ. Placenta which also act as a endocrine organ because this placenta which also play very important role in the secretion of different hormones, and these are nothing but the estrogen hormone, progesterone, because already we know that जोपर्यंत प्लासेंटा डेव्हलप होत नाही तोपर्यंत काय असणार आहे, हे कॉर्पस ल्युटियम सुरुवातीच्या काळात काय करणार आहे, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करेल. पण एकदा का प्लासेंटा फॉर्म झाला की प्लासेंटा फॉर्म झाल्यानंतर आपण बघतो कॉर्पस ल्युटियम रिग्रेस होईल आणि प्लासेंटा काय करणार आहे, प्लासेंटा प्रोड्यूस द प्रोजेस्टेरॉन अँड दिस प्रोजेस्टेरॉन विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू मेंटेन द प्रेग्नन्सी अप टू द पर्च्युरेशन. पर्यंत प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम हे करणार. देन द नेक्स्ट जर आपण बघितलं, नेक्स्ट हार्मोन कुठला आहे, ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन हार्मोन काय होईल तर इन्क्रीज होणार. सुरुवातीच्या काळाला थोड्याफार प्रमाणामध्ये हे प्लासेंटा काय करेल, ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन हार्मोन सिक्रेट करेल मीन्स फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये. पण नंतर काय होणार आहे, हळूहळू सेकंड ट्रायमेस्टर पासून ते ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन हार्मोन विच कॅन बी डिक्रीज, ते काय होतं, डिक्रीज होतं. Also there is a relaxin hormone. Relaxin hormone is also secreted by these placenta and which play very important role or which is essential during the perturbation period. Perturbation at the time of perturbation this relaxin hormone is essential. So in this way this placenta which perform the different function like the nutritive organ, then digestive organ, respiratory organ, excretory organ, storage organ and endocrine organ. So these points are very important. याच्यावरती आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, फंक्शन विचारले जाऊ शकतात किंवा डायरेक्ट आपल्याला प्लासेंटावरती नोट पण विचारले जाऊ शकते. त्याचबरोबर मदर प्लासेंटा, फिटल प्लासेंटा जो असेल, देन द कोरियोनिक व्हिलाय कशापासून फॉर्म होणार आहे यावरती आपल्याला एमसीक्यूच्या दृष्टिकोनात पण हा काय असणार आहे, प्लासेंटा, दिस डेव्हलपमेंट ऑफ प्लासेंटा, फंक्शन्स ऑफ प्लासेंटा विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन द नेक्स्ट आपण जर बघितले दोन पॉइंट आपल्याला इथे डिस्कस करायचे, दीज आर नथिंग बट द स्टेम सेल्स अँड कॉर्ड ब्लड बँक. Stem cells, already you studied this stem cells in the 10th class. 10वी मध्ये तुम्ही हे शिकलाय, स्टेम सेल थेरपी वगैरे आपल्याला माहिती आहे. The stem cells which are present in the bone marrow cells, then the blood stem cells, then cord cells and umbilical cord मध्ये काय असणार आहे, stem cells present असतात. And these stem cells which having the ability to produce the all types of the
cells, all types of the tissues which are present in the human body. Human body मधल्या ज्या काही सगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत त्या प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी या स्टेम सेल्स मध्ये असणार आहे. अँड दिस एम्ब्रिओ जेव्हा अर्ली एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट असणार आहे त्या अर्ली एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मधल्या ज्या सुरुवातीच्या एम्ब्रियोनल सेल्स आहेत these are also act as a stem cells. त्याचबरोबर अम्बिलिकल कॉर्ड मध्ये पण स्टेम सेल्स प्रेझेंट असतील, बोन मॅरो सेल्स मध्ये स्टेम सेल्स प्रेझेंट असतील. And these stem cells which are preserved because these are useful for the stem cell therapy and they are essential for the different treatment. वेगवेगळ्या ट्रीटमेंट मध्ये ह्या स्टेम सेल्स युजफुल आहेत फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू सेल्स किंवा काय असणार आहे इम्युनिटी जर एखाद्याची काय झाली असेल डिक्लाइन झाली असेल इन दॅट केस ऑल्सो दे आर युजफुल वन फॉर द फॉर्मेशन ऑफ ऑर्गन फॉर्मेशन मध्ये पण स्टेम सेलचा इम्पॉर्टंट रोल आहे टिश्यू फॉर्मेशन मध्ये. सो यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द पार्किन्सन्स डिसीज as well as these are also useful in the treatment of the Alzheimer's disease, then diabetes, leukemia, blood cancer मध्ये arthritis. In all these disorder which play very important role. Then the cord blood bank. The first India's cord blood bank which is in Kolkata मध्ये ती present आहे. The government run this bank and which is established in 2001. इंडिया मध्ये पहिली कॉर्ड ब्लड बँक जी असणार आहे ती 2001 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. दिस कॉर्ड ब्लड बँक which is run by the Indian government and the accredited by the American Association of Blood Bank. And in this cord blood bank the umbilical cord जे काय umbilical cord असेल this umbilical cord चं कलेक्शन केलं जाईल एक्स्ट्रॅक्शन अँड प्रिझर्वेशन. ब्लड जे असणार आहे umbilical cord मधलं जे ब्लड आहे this blood is extracted, collected, extraction and preservation for the stem cells. कारण या अम्बिलिकल कॉर्ड मध्ये काय प्रेझेंट असणार आहेत स्टेम सेल्स असतील त्या स्टेम सेल्स काय केले जातात प्रिझर्व करून ठेवल्या जातात. अँड दीज प्रिझर्व स्टेम सेल्स विच आर यूज इन द फ्युचर फॉर द मेडिकल यूज ऑर द मेडिकल ट्रीटमेंट साठी त्या वापरल्या जातात. म्हणजे त्या पर्टिक्युलर ज्या पर्सनची आपण अम्बिलिकल कॉर्ड ठेवलेली आहे त्या अम्बिलिकल कॉर्ड मधलं ब्लड प्रिझर्व करून ठेवलेलं आहे these stem cells which are present in this umbilical cord which are preserved and which are used if there is any problem or for the treatment of that particular person. म्हणजे ज्या पर्सनची अम्बिलिकल कॉर्ड आपण प्रिझर्व करून ठेवलेली आहे त्याच पर्सन मध्ये सपोज भविष्यात त्याला काही प्रॉब्लेम आला तर त्याचा उपयोग हा मेडिकल ट्रीटमेंट साठी मेडिकल यूज साठी होणार आहे. फॉर द फर्दर मेडिकल यूज साठी केला जातो. मीन्स फॉर द ट्रीटमेंट ऑफ द डिफरंट कॅन्सर्स देन ब्लड कॅन्सर मध्ये सिकल सेल डिसीजेस असतील किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत अशा डिफरंट ट्रीटमेंट मध्ये काय केलं जाणार आहे दिस द cord blood bank which is play very important role because in this cord blood bank the umbilical cord which is preserved, their stem cells which are preserved and which are useful for the further treatment. So this is all about the stem cells and the cord blood bank. In this way here we completed the pregnancy, the 3 trimester, that is the how there is a gestation period which is divided into 3 phases, as well as here we completed the placenta, development of placenta, then function of placenta, and also we discuss about the stem cells. In next lecture we will discuss about the parturition and lactation. Thank you very much.